नमस्कार, मी अपर्णा. आईज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण वडा सांबार बनवतोय, साऊथ स्पेशल. चला लागूयात कामाला. मेदूवड्यासाठी मी रात्रीच 2 वाट्या उडदाची डाळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचा मेथ्या असं भिजवून ठेवलं होतं. आता ना हे आपल्याला मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचंय. ग्राइंड करताना मीठ आणि जिरे घालायला अजिबात विसरायचं नाही. याच पद्धतीने दुसरा लॉट पण आपण बारीक करून घेऊयात. बारीक करताना 4-5 क्यूब बर्फ घाला. हे बारीक करतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये पोहे पण घालायचेत. अर्धी वाटी पोहे स्वच्छ धुवून भिजवून मग घातलेत आपण. चला, तुमच्याशी बोलता बोलता हे वाटून झालंय. एका भांड्यात काढून घ्यायचं आणि मस्त हाताने एकजीव करून घ्यायचं. थोडं फेटून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं अर्ध्या तासासाठी. तोपर्यंत आपण सांबार बनवून घेऊयात. 2 वाट्या तुरीची डाळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ असं घेतलंय आपण. स्वच्छ धुवून घेतलं, पाणी घातलं, हळद हिंग घातलं, 3 टोमॅटोच्या फोडी, 2 कांद्यांच्या फोडी, 1 गाजर आणि 1 वांग, थोडंसं तेल आणि शेवग्याची शेंग म्हणजे शेवग्याच्या शेंगेचे तुकडे. हे सगळं घालून कुकर लावायचं. 4 शिट्ट्या करायच्या आणि 5 मिनिटं बारीक गॅसवर कुकर होऊ द्यायचं. आज आहोंनी मनावरच घेतलंय मदत करण्याचं, तर ते चटणी करतायत. फुटाणे घेतलेत त्यांनी, हिरवी मिरची घेतली आहे, कढीपत्ता घेतलाय, नारळ घेतलंय, जिरे घेतलेत, कोथिंबीर घेतली आहे आणि लसूण पण घातलाय बरं का. चवीनुसार मीठ घातलंय. चला आता मिक्सर मध्ये चटणी बारीक करून घेऊयात. तुम्हाला किती दाटसर किंवा पातळ चटणी हवी आहे त्याप्रमाणे पाणी घाला. त्यांना अगदी बारीक पेस्ट सारखी चटणी आवडत नाही, त्यामुळे त्यांनी ना थोडंसं जाडसर असं टेक्स्चर ठेवलेलं आहे. पुन्हा थोडंसं पाणी घालायचं. आपल्याला जशी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी पाणी घालून ऍडजस्ट करून घ्यायची. परफेक्ट अशी चटणी आहोंनी आज बनवलेली आहे. आता त्यावरची फोडणी करून घेऊयात. एका कढल्यात तेल घातलं, मोहरी घातली, जिरे घातले, हिंग घातलं, कढीपत्ता घातला आणि फोडणी तयार. क्या बात. खमंग चुरचुरीत फोडणी चटणीवर घातली आणि चटणीची लज्जत खूपच वाढली. चटणी होईपर्यंत इकडे आपलं सांबाराचं वरण शिजलंय. छानपैकी घोटून घेऊयात. आज मला बहुतेक आराम दिसतोय. सांबार देखील आहोच बनवणार आहेत आज. हे बघा, पाणी घातलंय. आपल्याला किती दाटसर सांबार हवंय त्याप्रमाणे पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं. आता हे एकीकडे उकळायला ठेवूयात आणि याची फोडणी करून घेऊयात. सांबारासाठी एका कढईत तेल घातलं, मोहरी घातली. मोहरी तडतडली की लगेचच जिरे घातले, मेथ्या घातल्या, हिंग घातला, लाल सुक्या मिरच्या घातल्या, कढीपत्ता घातला. खमंग फोडणीचा सुगंध दरवळतोय. आमसुलाचं पाणी घातलं. जसं आपण चिंचेचा कोळ करतो ना, त्याच पद्धतीने आमसूल कुस्करून आमसुलाचं पाणी तयार करून घ्यायचं. चवीनुसार गूळ घालायचा. बऱ्याच जणांना सांबारामध्ये गूळ किंवा साखर घातलेली आवडत नाही, पण आम्हाला सगळ्यांना आवडते. चवीनुसार हळद, तिखट, सांबार मसाला हे सगळं घालून घ्यायचं. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 4 ते 5 मिनिट व्यवस्थित उकळू द्यायचं आणि मग आपल्याला हे सांबारामध्ये मिक्स करायचं. झालं, आपली चटणी बनवून तयार आहे. सांबार देखील तयारच होत आलंय. हे बघा, मस्त खळखळ उकळलंय हे. आता ना हे आपण त्या वरणात घालूया. अतिशय फ्लेवरफुल असं आपलं सांबार तयार झालंय आणि तेही अगदी झटपट. आमसूल आणि सुके मसाले यांचा फ्लेवर या सांबारात उतरावा यासाठी सांबार व्यवस्थित 5 ते 7 मिनिटासाठी उकळून घ्यायचंय. सांबारात जर पाणी वाढवावं असं वाटलं ना तर गरम पाणी घालायचंय. ये बात. नाईस कलर, नाईस कन्सिस्टन्सी अँड नाईस टेस्ट ऑल्सो. तुम्हाला तर माहिती आहे, कोथिंबीरीशिवाय आपली गाडी काही पुढे जात नाही, त्यामुळे मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर. सांबार तयार. आता वळूयात वड्यांकडे. बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आणि हे बॅटर व्यवस्थित फेटून घेतलं. जितकं तुम्ही हे बॅटर फेटाल ना तितका वडा हलका होईल. आता ना मी जराशा पाण्यामध्ये एक वडा सोडून पाहते. वडा तरंगतोय म्हणजे कन्सिस्टन्सी बरोबर आहे बॅटरची. मीनवाईल मी तेल गरम करायला ठेवलं होतं. चला आता वडेही करून घेऊयात. माझ्याकडे मेदूवडा पात्र नाही आहे. मी हातावरच असे वडे करून घेते आणि बोटानी मध्ये छिद्र पाडते त्याला. मेदूवडा पात्राने सुबक, सुंदर आणि एकसारखे वडे होतात बरं का. तरीसुद्धा आपण हाताने सुबक वडे तयार करण्याचा प्रयत्न करू. वडे तेलात सोडल्याबरोबर झाऱ्याने आपल्याला हलवायचे नाही.
त्यांनी थोडासा शेप घेतला ना आपला की मग आपल्याला झाऱ्यानी उलट पलट करून वडे तळून घ्यायचे आहेत. स्वयंपाक करताना या छोट्या छोट्या गोष्टी पण फार महत्त्वाच्या असतात बरं का. खूप सुंदर रंग आलाय वड्यांना. गोल्डन ब्राऊन रंगावर हे वडे आपण काढून घेतले. तेल मात्र पूर्ण निथळून घ्यायचं. दुसरा लॉटही बनवून घेते मी वड्यांचा आणि छानपैकी खरपूस खमंग असा तळून घेणार आहे. वडे तळताना मीडियम गॅसवरती तळायचे. आज मेदूवडा, सांबार आणि चटणी असा बेत आहे, पण मला ना बटाटे वडा आणि सांबारही प्रचंड आवडतं. अहोलच्या मदतीमुळे आज माझा भरपूर वेळ वाचलाय आणि माझं काम झटपट झालंय. सो मी पण आज सगळ्यांबरोबर वडा, सांबार, चटणी येथेच एन्जॉय करणार आहे. आपला काही कुकिंगचा स्टुडिओ वगैरे नाही आहे. जे घरात बनतं त्याच रेसिपीज मी तुम्हाला दाखवत असते. चला वडे काढून घेऊयात. आवाज ऐकला ना वड्यांचा. खुसखुशीत तर झालेत पण फ्लफी पण झालेत बरं का वडे. सर्व करून घेऊया. मेदू वडे, त्याच्यावरती गरमागरम वाफाळत सांबार. अतिशय फ्लेवरफुल झालंय आपलं सांबार. चटणी, वा क्या बात, कमाल झालंय सगळंच. वडा सांबारचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे मला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. नक्की सांगायचं आहे. आणि अजूनही ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब नाहीये केलेलं त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब, बेल आयकॉन आणि ऑल असं क्लिक करा, म्हणजेच नवीन येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. आणि हो, व्हिडिओला लाईक्स द्यायला अजिबात विसरायचं नाहीये. लाईक्स द्या आणि शेअर तर करायचाच आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा आणि पाहत रहा आईची किचन. बाय बाय.